हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पीजी टेक अकॅडमी. तर स्ट्रक्चर पाहत असताना आपण सर्व जणांनी पाहिलं होतं. स्ट्रक्चरची थिअरी काय आहे ती पाहिलं होतं. त्यानंतर स्ट्रक्चरचं सिंटॅक्स पाहिलं होतं आपण. स्ट्रक्चरचं एक्झाम्पल पाहिलं होतं. त्यानंतर त्याच्या दोन पद्धती पाहिल्या होत्या स्ट्रक्चर डिक्लेअर करण्याच्या. आणि स्ट्रक्चर कसा मेमरीमध्ये कसं त्याला हे करायचं, ऍक्सेस करायचं, कसं त्याला डिस्प्ले करायचं, स्ट्रक्चरवरती व्हॅल्यू कशा टाकायचा आहे S1 डॉटचा वापर करून, S1 डॉट ऑपरेटरचा वापर करून. या डॉटला डॉट ऑपरेटर असं म्हणतात. आणि S1 काय आहे, हे स्ट्रक्चर व्हेरिएबल आहे, स्ट्रक्चर व्हेरिएबल. तर मित्रांनो, आज कालचा हा प्रोग्राम आपण घेतला होता. काय केलं तर आपण स्टुडंट्सचं नाव, रोल नंबर आणि मार्क्स घेतले होते युजर कडून आणि डिस्प्ले केली. तर मित्रांनो, आज आपण हे दोन प्रोग्राम बघणार आहोत. सोपे एक्झाम मध्ये पडलेले प्रोग्राम आहेत, एक्झाम मध्ये प्रिव्हियस इयर मध्ये पडलेले प्रोग्राम आहेत हे तुमचे. तर हे दोन मी तुम्हाला घेऊन दाखविणार आहे. क्वेश्चन कसा सॉल्व्ह करावा हे सुद्धा सांगणार आहे. आणि या या हे जे प्रोग्राम आपण काल केलता का, सेम तसाच प्रोग्राम आहे. आणि असाच प्रोग्राम एक्झाम मध्ये कसं विचारतात प्रश्न, आणि त्या प्रश्नाला कसं तयार करतात, कसं तयार करून लिहिलं जातं ते बघूत. आता प्रश्न कसा पडतो बघा. डिक्लेअर ए स्ट्रक्चर बनवायचे. काय बनवायचे? डिक्लेअर करायचे स्ट्रक्चर. एवढं कळालं. एक स्ट्रक्चर बनवायचे इथून. मग स्ट्रक्चर STRUCT स्ट्रक्चर सर्कल. डिक्लेअर ए स्ट्रक्चर सर्कल म्हणजे काय? सर्कल नावाचा स्ट्रक्चर बनवायचे. सर्कल नावाचा स्ट्रक्चर बनवायचे एवढं तर कळालं. एक स्ट्रक्चर बनवायचे, त्याचं नाव सर्कल द्यायचे. कंटेनिंग डाटा मेंबर्स ॲज रेडियस, एरिया अँड पेरिमीटर. पहा मित्रांनो, जर तुम्ही पेरिमीटर वगैरे वगैरे घेत राहता तर तुमचा प्रोग्राम अवघड होऊन जाईल. पेरिमीटर हे फाइंड आउट करायचं. पण जर तुम्ही काय करा, फक्त नाही जाऊ द्या, पेरिमीटरचं बी करूया आपण. फॉर्म्युले फक्त लक्षात राहायला पाहिजेत. एक्झाम मध्ये असा प्रश्न आलता तर मग असाच घेऊया आपण. नसता माझं म्हणणं होतं फक्त सर्कलच फाइंड आउट करायचा एरिया आपण. चला तर जाऊ द्या, पेरिमीटर सुद्धा फाइंड आउट करू आपण सर्कलचा. तर टेन्शन घेऊ नका. फॉर्म्युले बी तुमच्या लक्षात असतील तर 2-3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला, त्यानंतर पेरिमीटरचा फॉर्म्युला, असे सर्कलचे तेवढे लक्षात ठेवायचे सगळे फॉर्म्युले. फक्त एरिया आणि पेरिमीटरचाच ठेवा, असेच प्रश्न पडतात म्हणून. एक्सेप्ट रेडियस फ्रॉम वन व्हेरिएबल फ्रॉम युजर म्हणजे काय करायचे? आता कळालं का तुम्हाला? स्ट्रक्चर बनवायचे, एक स्ट्रक्चर बनवायचे, त्याच्यात डाटा मेंबर कोणकोणते असते? रेडियस कशामध्ये असते? पॉइंट मध्ये म्हणजे फ्लोट मध्ये. एरिया कशामध्ये असते? पॉइंट मध्ये म्हणजे फ्लोट मध्ये घ्यायचा. पेरिमीटर कशामध्ये घ्यायचा? फ्लोट मध्ये. कारण की पॉइंट मध्ये असू शकते ना पेरिमीटर सुद्धा. आता काय करायचं? एक्सेप्ट रेडियस घ्यायचे कुणाकडून? युजरकडून रेडियस घ्यायचे. फाइंड आउट पेरिमीटर अँड एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचं आपल्याला. सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा, त्यानंतर त्याचा पेरिमीटर. आता मित्रांनो, मला एक सांगा, एरियाचा फॉर्म्युला काय आहे? एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर हा झाला एरियाचा फॉर्म्युला. आणि ह्याचा फॉर्म्युला काय झाला? पेरिमीटरचा फॉर्म्युला काय? 2 पाय आर हे झाला पेरिमीटरचा फॉर्म्युला. तर एरियाचा फॉर्म्युला हा वरचा आणि पेरिमीटरचा फॉर्म्युला हा खालचा. हे तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवणंच आहे, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. 2 पाय आर हा पॅरामीटरचा फॉर्म्युला आहे. आणि हे दोन्ही फॉर्म्युल्यावरती त्यांच्या व्हॅल्यूज पुट करून आपल्याला आन्सर काढायचे आहेत. सो होप की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. त्याच्या खालच्या क्वेश्चन मध्ये काय करायचंय? क्वेश्चन नंबर 2 मध्ये सी प्रोग्राम लिहायचा आहे. स्ट्रक्चर कोणता डिक्लेअर करायचा? इथं बँक नावाचा. वर कोणत्या नावाचा करायचा होता? सर्कल नावाचा. आता इथं काय नावाचा करायचंय? बँक नावाचा स्ट्रक्चर बनवायचा आहे. त्याचे मेंबर्स कोणकोणते राहील? ब्रांच नंबर, त्या बँकेच्या ब्रांचचा नंबर आणि बँक नेम. ब्रांच नंबर कशामध्ये येईल? तर इंट मध्ये येईल. आणि नेम कशात येईल? स्ट्रिंग कॅरेक्टर मध्ये, कॅर व्हेरिएबल चा वापर करून हे करायचंय. आणि काय करायचंय? एक्सेप्ट अँड डिस्प्ले डाटा फॉर वन बँक. एका बँकेसाठी डिस्प्ले करा म्हणते.
तर मित्रांनो, तुम्हाला असे सुद्धा प्रश्न पडतात फॉर 1 बँक, फॉर 5 बँक, फॉर 10 बँक, फॉर 20 बँक, असे सुद्धा क्वेश्चन पडतात. तर त्यासाठी आपण याच्यानंतरचा जो टॉपिक आहे आपला त्याच्यावरतीच हे रिलेटेड आहे. जर 1 बँक म्हणलं किंवा एकाच ह्याच्यासाठी फाइंड आउट करायचं असेल तर हे प्रोग्राम ही स्ट्रक्चरचे प्रोग्राम यूज होते. ॲरे ऑफ स्ट्रक्चर मध्ये जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पडतो, कसे क्वेश्चन पडतात ॲरे ऑफ स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला दाखवतो. हे पहा, असे क्वेश्चन पडतात. हा, एक्सेप्ट डाटा फॉर 2 एम्प्लॉईज अँड डिस्प्ले इट. 2 एम्प्लॉईज साठी डिस्प्ले करा म्हणते. त्यानंतर इथं बघा, एक्सेप्ट अँड डिस्प्ले द इन्फॉर्मेशन फॉर 5 आयटम्स. म्हणजे जिथं एकापेक्षा जास्त असतात तिथं ॲरे ऑफ स्ट्रक्चर वापरला जातो. हा ॲरे ऑफ स्ट्रक्चर वापरला जातो. आणि जिथं एकच असतो तिथं आपण सिम्पली स्ट्रक्चरच वापरतो. सिम्पली हा स्ट्रक्चरच वापरतो. तर ॲरे ऑफ स्ट्रक्चर उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये हे 2 प्रोग्रामच घेणार आहे मी. चला तर मग आता आपण आपल्या कंपायलर वरती जाऊया. तर मित्रांनो, आपला पहिला प्रोग्राम काय होता? सर्कलचं पॅरामीटर फाइंड आउट करायचे आणि सर्कलचा ॲरे फाइंड आउट करायचा. सर्कलचा ॲरे आणि सर्कलचं पॅरामीटर हे 2 फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. एक तर सर्कलचा ॲरे आणि सर्कलचं पॅरामीटर. दुसरं, ॲरे साठी फॉर्म्युला काय आहे आणि पॅरामीटर साठी फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर आणि 2 पाय आर हा फॉर्म्युला आहे पॅरामीटरचा. तर मित्रांनो, आपल्याला जेव्हा आपण फर्स्ट युनिटमध्ये जेव्हा आपण प्रोग्राम बघितला होता एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचा, तेव्हा आपण कसं करीत होतो, तेव्हा आपण कसं केलं, या पाय आरला कसं लिहू शकतो असतं आपण. पाय आरला कसं लिहू शकतो? पाय आर स्क्वेअरला मी कसं लिहू शकतो? या आर स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का? आर स्क्वेअरला आर इंटू आर असं लिहू शकतो का आर स्क्वेअरला? तर हो मित्रांनो, आर इंटू आर स्क्वेअरला लिहू शकतो मी तसं. तर त्यामुळं इथं आर स्क्वेअर लिहायची गरज नाही. इथं पाय इंटू आर असं लिहायचं, असं तयार करायचं प्रोग्राम मध्ये लिहिताना. तर मी लिहून सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला, लाईन टू लाईन प्रोग्राम तुम्हाला समजून सांगणार आहे. तर टेन्शन घेऊ नका. आणि फॉर्म्युलेवरती पायची व्हॅल्यू किती राहते? पायची व्हॅल्यू तुम्हाला 22/7 राहती, म्हणजे 22/7 राहती. पण 22/7 ला डिवाइड केल्यानंतर 3.14 येते. 3.14 म्हणजे पायची व्हॅल्यू 3.14 ही बाय डिफॉल्ट राहते, ही सर्व जणांना माहिती. तर 3.14 ही पायची व्हॅल्यू टाकायची आपल्याला बाय डिफॉल्ट. चला तर मग आता आपण प्रोग्राम लिहूया. स्ट्रक्चर कुठं बनवते तो? ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर बनवतेत का बाहेर? याच्या बाहेर स्ट्रक्चर बनवतेत. मग स्ट्रक्ट कीवर्ड लिहा. स्ट्रक्चरचं नाव काय बनवायचं होतं? सर्कल. स्ट्रक्चरचं नाव सर्कल बनवलं. त्यानंतर कर्ली ब्रेसेस, स्ट्रक्चरचे 2 कर्ली ब्रेसेस द्या आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरची बॉडी लिहा. स्ट्रक्चरच्या बॉडीमध्ये कोणकोणते मेंबर्स करायचे होते आपल्याला? एक तर रेडियस करायचा होता. रेडियस कशामध्ये घ्यायचा? फ्लोटमध्ये. रेडियसच्या जागी मी आर करू का? नुसतं आर करतो म्हणजे सोपं जात आहे आपल्याला. फ्लोट काय ना केला मी, आर नावाचा व्हेरिएबल बनवला, त्याची डाटा टाईप कोणता आहे? फ्लोट आहे. हे तुम्हाला कळालं. त्यानंतर एरियासाठी आणखीन काय? एरिया एक बनवायचं आपल्याला. एरिया फाइंड आउट करायचं ना, एरिया. आणखीन काय करायचं? पेरिमीटर फाइंड आउट करायचंय. पेरिमीटर हे 3च फाइंड आउट करायचे ना आपल्याला. त्यातला हा रेडियस आहे का ते युजर कडून घ्यायचं आहे. हे 2 आपल्याला फाइंड आउट करून आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचे. तर हो की तुम्हाला समजलं असेल. आता इथून पुढचा प्रोग्राम आपण घ्यायचा. आता प्रोग्राम कसा घ्यायचा? आता आपल्याला काय करायचे ते बघायचं. आता आपल्याला काय करायची, कोणती गोष्ट पहिल्यांदा करायची? युजर कडून रेडियसची व्हॅल्यू घ्यायची, युजर कडून आर ची व्हॅल्यू घ्यायची रेडियसची. मग युजरला मेसेज द्या प्रिंट एफ स्टेटमेंटचा वापर करून. प्रिंट एफ स्टेटमेंटचा वापर करा. युजरला मेसेज द्या की एंटर
एंटर रेडियस, एंटर रेडियस असं म्हणून युजरला मेसेज द्या. आणि युजरनी एंटर केलेला रेडियस स्कॅनएफचा वापर करून, युजरनी एंटर केलेला रेडियस स्कॅनएफचा वापर करून आपल्याला कशात घ्यायचा आहे, या फ्लोट मध्ये, या आर वरती स्टोअर करायचा आहे, आर वरती स्टोअर करायचा आहे. फ्लोट साठी काय वापरतो ऍक्सेस स्पेसिफायर %f वापरतो. आणि त्यानंतर कॉमा देऊन, सॉरी ह्याच्यानंतरनी, ह्याच्यानंतरनी कॉमा द्यायचा, त्याच्यानंतरनी कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ आर असं आपण सिंपल ह्याच्यात करतो. पण स्ट्रक्चरच्या ह्याच्यात काय करावं लागतंय, या स्ट्रक्चरचा एक व्हेरिएबल क्रिएट करावं लागते, व्हेरिएबल नेम क्रिएट करावं लागते. या स्ट्रक्चर सर्कलचा स्ट्रक्चर व्हेरिएबल क्रिएट करायच्या दोन पद्धतीचे, एक तर C1 असं इथं डायरेक्ट स्ट्रक्चर झाल्यानंतर इथं डायरेक्ट असं लिहू शकता, असं हे झाला तुमचा क्रिएट, किंवा इथं तुम्ही लिहू शकता की स्ट्रक्ट सर्कल C1 असं तुम्ही इथं लिहू शकता. दोन्हीपैकी एक करायचं, एक तर हे नसता हे. दोन पद्धती बघितल्यात आपण जेव्हा स्ट्रक्चर बघताना. याच्या मागचं लेक्चर बघितलं नसेल तर मागचं लेक्चर बघून या, जेणेकरून तुम्हाला कळेल सर्व. तर तुम्हाला समजलं असेल याचा व्हेरिएबल हे केला. आता आपल्याला काय करता येईल, या स्ट्रक्चर मधले हे मेंबर्स ऍक्सेस करता येईल. कोणते मेंबर्स, एक रेडियस एक मेंबर आहे, एक एरिया एक मेंबर आहे, एक पेरिमीटर एक मेंबर आहे. कसं ऍक्सेस करायचं, C1 डॉट आर, C1 डॉट एरिया, C1 डॉट पेरिमीटर असं ऍक्सेस करायचं. मग आता इथं आपल्याला आर वरती व्हॅल्यू टाकायची, तर कसं करावं लागेल, ऍड्रेस ऑफ C1 डॉट आर टाकावं लागेल. C1 डॉट आर म्हणजे C1 डॉट रेडियस वरती व्हॅल्यू जाईल. कशाची, ही युजरने एंटर केलेली ही व्हॅल्यू या C1 वरती इथं जाईल आणि स्टोअर होऊन बसेल. रेडियस तर घेतला आपण, आता एवढं समजलं तुम्हाला. आता रेडियस आला आपल्याकडं, पायची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडं 3.14 पायची व्हॅल्यू आहे, डायरेक्ट प्रोग्राम मध्ये टाकून द्यायची. आता सर्कलचा प्रोग्राम करीत असताना आपण काय केलं तर एरिया इक्वल टू पाय 3.14, पायच्या जागी कोणती टाकायची, पाय फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर म्हणजे 3.14, आरच्या जागी काय ठेवायचं, रेडियस इंटू, प्रोग्रामिंग मध्ये इंटू म्हणजे हा स्टार सिम्बॉल असते, एवढं लक्षात ठेवत जा. आर इंटू आर परत आर, असं करून आपण आधीचा प्रोग्राम लिहिलता युनिट 1 मध्ये. असं करून आपण प्रोग्राम लिहिलता आणि प्रोग्रामचा एरियाचा रिझल्ट ह्याच्यावरती स्टोअर झालता. पण स्ट्रक्चर मध्ये तसं आहे का, असं डायरेक्ट वापरून जमते का, डायरेक्ट व्हेरिएबलचे नेम वापरून जमतात का, तर स्ट्रक्चर मध्ये डायरेक्ट वापरून जमत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी C1 डॉट ऑपरेटर लावावंच लागेल, तेव्हाच हे पूर्णतः कम्प्लीट होईल. C1 डॉट असं प्रत्येकाच्या ह्याच्यात लावावं लागेल. एरियाच्या ह्याला सुद्धा लावावं लागेल C1 डॉट, कारण की एरिया सुद्धा कशामध्ये आहे, या स्ट्रक्चरच्या मध्ये आहे, या दोन्ही कर्ली ब्रेसेसच्या मध्ये आहे, म्हणून डॉट ऑपरेटर लावावंच लागते. घेताना, डिस्प्ले करताना, व्हॅल्यू टाकताना, जेव्हा तुम्हाला याची गरज पडेल तेव्हा तुम्हाला लावावं लागणार आहे. आणि प्रत्येक टाइमाला तुम्हाला ते कंपल्सरी लावणंच आहे. आता काय होणार आहे, या 3.14 इंटू हे रेडियस जी युजरने टाकलाय ते रेडियस, आणि आणखीन एकदा ते रेडियस, याची व्हॅल्यू कशावरती स्टोअर होणार आहे, या एरियावरती स्टोअर होणार. म्हणजे कुठं, इथं स्टोअर होणार आणि ती पुन्हा डिस्प्ले करायची. आता एरियासाठी झालं पाय आर स्क्वेअरचं झालं, हे पाय आहे आणि आर स्क्वेअर म्हणजे आर इंटू आर, हे आर इंटू आर, समजलं. आता पॅरामीटर साठी बघा, सेम तसंच पॅरामीटरचा लिहून घ्या, पॅरामीटर. सेम पॅरामीटर साठी सुद्धा तसंच करा. इक्वल टू पॅरामीटरचा फॉर्म्युला काय, 2 पाय आर म्हणजे 2 टाका, त्यानंतर इंटू, दोन्हीच्या मदत काय आहे, इंटू आहे, 2 इंटू पाय इंटू आर. आता पायची व्हॅल्यू टाका 3.14 इंटू आर टाका, परत इंटू आर टाका.
असं असं केलं असतं आपण केव्हा, जेव्हा आपण साधा प्रोग्राम लिहित होतो तेव्हा. पण साधा प्रोग्राम लिहित आहोत का, नाही, स्ट्रक्चरचा प्रोग्राम आहे. स्ट्रक्चरच्या प्रोग्राम मध्ये C1 डॉट हे प्रत्येकाला वापरावं लागते, म्हणून C1 डॉट लावा. C1 डॉट लावल्यानंतर आता हा प्रोग्राम एरर देणार नाही. आता ह्याची व्हॅल्यू, याची इंटू केलेली सगळी व्हॅल्यू या पेरिमीटर वरती स्टोअर होईल आणि सर्कलचा एरिया सुद्धा आपल्याला भेटन आणि पेरिमीटर सुद्धा आपल्याला भेटन. आता दोन्ही व्हॅल्यू यांच्यामध्ये स्टोअर झाल्या असं समजा, आणि आता आपल्याला दोन्ही व्हॅल्यू डिस्प्ले करायचे. डिस्प्ले करताना प्रिंट एफ फंक्शन आपला ॲज इट इज. डिस्प्ले करताना कसं डिस्प्ले करायचं मेकॅनिझम सिम्पल आहे. एरिया इज इक्वल टू करून टाका. डिस्प्ले करताना %f ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले करायचं कॉमा देऊन ॲड्रेस ऑफ C1 डॉट काय डिस्प्ले करायचं, एरिया C1 डॉट एरिया. आणि सेम ॲज इट इज कॉपी करा. ही ॲज इट इज लाईन कॉपी करायची आणि पेस्ट. कॉपी पेस्ट करणं चुकीचं नाही मित्रांनो, पण तुम्ही कॉपी पेस्ट करू नका. इथं कसं आहे ना, मला टाइम कमी असते ना, एका व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सरळ समजून सांगायचं राहते ना मला, म्हणून मी कॉपी पेस्ट करत जात असतो. पण तुम्ही असं करत जाऊ नका, कारण की तुम्ही आता या टायमाला शिकायला हवं आणि मी शिकून बसलेलो आहे, म्हणून तुम्हाला म्हणत आहे की कॉपी पेस्ट करू नका, कारण कंपनी तुम्हाला मनानेच करायचं आहे. थोडासा हा रेफरन्स चलत असतो, पण तुम्हाला तर बाकीचं सर्व मनानेच करावं लागणार आहे. C1 डॉट पेरिमीटर घ्या. इथं पेरिमीटर. तर आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली रन झालेला आहे. आता आपल्याला काय काय आउटपुटला भेटन, एक तर एरिया एक भेटन आणि एक तर पेरिमीटर एक भेटन. /n लावून द्या, /n लावून द्या, म्हणजे दुसऱ्या लाईनीवर येऊन जाईल /n लावण्याने. तर आता बघा रन मारू का प्रोग्राम. तर चला, तर आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. रेडियस एंटर करतो मी 12, रेडियस एंटर करतो 12. आता बघूया आउटपुटला. पहा, जेव्हा मी 12 हा रेडियस एंटर करेन तर एरिया काय भेटेल मला 0 0 0 आणि हे पण मला 0 0 0. काही चुकलंय का आपलं? मला तर वाटत नाही चुकले. जरा मोठा हे देऊन बघू आपण. काहीतरी चुकले आपलं, काहीतरी मिस्टेक झालेली आहे आपली. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर कळत असेल तर बघा कुठं तरी मिस्टेक झालेली आहे आपली. C1 डॉट हे सगळे ऑपरेटर्स आपण बरोबर लावलेले आहेत. %f सुद्धा बरोबर लावलेला आहे. स्कॅन घेऊन रेडियस सुद्धा घेतलेला आहे आणि इंटू मध्ये व्हॅल्यूज. मित्रांनो, कुठं गडबड झाली हे पहा, माझी मिस्टेक झाली इथं. डिस्प्ले करताना मी कसं केले, हे डायरेक्ट हे ऑपरेटर वापरले. हे ऑपरेटर ॲड्रेस ऑपरेटर डिस्प्ले करताना थोडी न वापरतात, स्कॅनएफ सोबतच ॲड्रेस ऑपरेटर वापरला जातो आणि मी डिस्प्ले करताना लिहून टाकलंय. पहा किती छोटी मिस्टेक केवढा मोठा प्रोग्रामला बर्बाद करू शकते. म्हणजे सॉफ्टवेअर जो काही इंजिनियर आहात तुम्ही, जो काही इंजिनियर आहात, तुमच्यावरती केवढी मोठी जबाबदारी आहे. तुमच्या एका मिस्टेकनी अख्खा प्रोग्राम चुकू शकतो. त्यामुळं सतर्क राहा. पहा बरोबर आला. आता हे पहा एरिया आणि पेरिमीटर. आता तुम्ही चेक सुद्धा करू शकता. तुम्ही काय करा, तुम्ही तुमची कॅल्सी जी राहीन तुमच्याकडे जी कॅल्सी राहती, त्या कॅल्सीवरती सुद्धा तुम्ही चेक करा की 12 रेडियस टाकून पायचे व्हॅल्यू टाकून ही आन्सर येते का बघा आणि ही आन्सर येते का बघा. आणि जर बरोबर असलं तर कमेंटमध्ये सांगा. आन्सर जर आपले बरोबर असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि मला माहिती आपले आन्सर बरोबरच असणार आहे, कारण एक वेळेस आपण चुकताना पण मशीन चुकणार नाही. फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा एरियाचा फॉर्म्युला आणि हा पॅरामीटरचा फॉर्म्युला. टेन्शन घेऊ नका, मी हे प्रोग्राम मध्ये देणार आहे आपल्या PDF मध्ये. PDF त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावं लागेल. इथं तुम्ही एरिया किती पण देऊ शकता. मी मोठा एरिया देऊन दाखवतो. पहा, एरिया मोठा दिल्यावर रेडियस मोठा दिल्यावर एरिया सुद्धा किती आला, मोठा झाला. आणि पेरिमीटर किती आला, पेरिमीटर सुद्धा मोठा झाला. फ्लोट मध्ये व्हॅल्यू येणार सगळ्या, कामून पॉईंट मध्ये आहे ना सगळं. रेडियस पण आपण पॉईंट मध्ये टाकू शकतो. होपली तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल आणि हाच प्रोग्राम तुम्ही एक्झाम मध्ये पण लिहू शकतो. तर आता दुसरा प्रोग्राम घेऊया. चला, दुसरा प्रोग्राम सेम घेऊया. काय करतो, इथून एवढं डिलीट करतो आणि हे स्ट्रक्चरचं नाव डिलीट करतो. बाकी सगळं तर सारखंच राहणार आहे. आता दुसरा प्रोग्राम आपला काय होता, बँक. जी काही तुमची बँक आहे त्या बँकेमध्ये बँक नंबर, ब्रांच नंबर
म्हणजे आता तुमची SBI बँक आहे, SBI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याचा ब्रँच नंबर असते, ब्रांच नंबर आणि त्याचा बँक नेम. तर एक स्ट्रक्चर बनवायचं, स्ट्रक्चरचं नाव काय द्यायचं आपल्याला, बँक. स्ट्रक्चरचं नाव बँक द्यायचे, BANK बँक. आणि त्याचं मेंबर्स काय, बँक नंबर आणि बँक नेम, हे दोन त्याचे मेंबर्स. SBI सारखी बँक असणार, त्या बँकचा ब्रँच नंबर असतो. ते ब्रँच नंबर कशामध्ये असतो, इंट मध्ये, इंटिजर व्हॅल्यू मध्ये असतो. आणि हे नेम कशात असतो, कॅर मध्ये, CHAR. तुम्हाला असं लक्षात यायला पाहिजे कोणते कोणते ह्याच्यात कोणते कोणते कॅटेगराईज करता यायला पाहिजेत. जर तुम्हाला कॅटेगराईज करता आलं तरच तुम्ही इंजिनियर ना हो, नाहीतर तुम्हाला काय ठेंगणं येते का मग, असं म्हणलं तर तुमचं काहीच होणार नाही. मग मित्रांनो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला यायला पाहिजे. बँक. स्ट्रक्चरचं नाव काय द्यायचे, बँक द्यायचे, बँक, BANK बँक. बँक मध्ये काय करायचे, बँक मेंबर्स कोणकोणते आहेत, बँक ब्रँच नंबर आणि बँक नेम. ब्रँच नंबर कशात टाकणार आपण, इंट मध्ये. काय टाकणार, BRANCH ब्रांच नाम आणि कॅर ब्रांच नेम. याच्यावरती 30 साईज देतो मी, 30 म्हणजे मोठंसं नाव राहणार आहे ना, स्टेट बँक ऑफ इंडिया, खूप मोठंसं नाव राहणार आहे ना, म्हणून साईज मोठी, आधीच मोठी देऊन टाकली. आता पहा, आता काय करायचं आपल्याला, युजर कडून बँक नंबर एक घ्यायचा आहे आणि ब्रँचचं नाव एक घ्यायचंय आणि आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचा आहे, असा हा प्रोग्राम आहे आपला. तर आधी युजर कडून घ्यायचंय. मग युजर कडून घेण्यासाठी काय करायचं, युजरला मेसेज द्यायचा किंवा एंटर ब्रांच नंबर. युजरला मेसेज कसं द्यायचा, प्रिंट एफ फंक्शन वापरायचं आणि परत काय करायचं, प्रिंट एफ फंक्शन मध्ये एंटर ब्रांच नंबर असं युजरला मेसेज दिला. स्कॅनएफ द्वारा घ्यायचं आपण, स्कॅनएफ आपल्या ब्रँच मध्ये घ्यायचं, %d वापरायचं. %d का म्हणून वापरणार, कारण की आपण आता काय करीत आहोत, इंटिजर नंबर घेत आहोत. ऍड्रेस ऑफ BRANCH ब्रांच नम वरती घ्यायचं. आता मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल सर स्ट्रक्चरचा व्हेरिएबल तर बनविलाच नाही, मग बनवा ना, मग कशाची वाट बघत आहात, बनवा स्ट्रक्चरचा व्हेरिएबल. स्ट्रक्चर नेम काय आहे, बँक आणि B1 ऑब्जेक्ट बनवा. थोडासा मिलता जुलताच ऑब्जेक्ट बनवायचा, स्ट्रक्चर बँक B1 असा, B1 या स्ट्रक्ट बँक B1 झालं. B1 ऑब्जेक्ट बनलं. आता B1 डॉट ऑपरेटरनी याच्यावरती व्हॅल्यू टाकू शकतो आपण. B1 डॉट ब्रँच नंबर वरती व्हॅल्यू टाकली म्हणजे इथं आता तुम्हाला जास्ती समजवायची गरज नाही. आता परत प्रिंट एफ त्यानंतर एंटर ब्रांच नेम, बँक नेम, एंटर बँक नेम, बँकचं नाव सुद्धा लिहायचं, बँकचं नाव एंटर करा म्हणून असं सांगितलं युजरला. त्यानंतर स्कॅनएफचा प्रिंट एफची जोडीच राहू द्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येऊन जाते लवकर. %s का म्हणून, कारण की ब्रँच नेम घेत आहोत म्हणून. सॉरी इकडे वर गेलं का, %s ब्रँच नेम घेत आहोत म्हणून. त्यानंतर कॉमा द्या, ऍड्रेस ऑफ B1 डॉट ब्रांच नेम BCH ब्रांच नेम टाकायचं असं, आणि नंतर काय करायचं, क्लोज करायचं ह्याला सेमीकॉलन. तर बघा मित्रांनो, एकदा
प्रिंट एफ स्कॅन ब्रांच नंबर घेण्यासाठी आणि एकदा ब्रांचचं नाव घेण्यासाठी. आणि आता दोन्ही डिस्प्ले करायचे आपल्याला, दोन्ही डिस्प्ले करायचे म्हणून प्रिंट एफ वापरा. प्रिंट एफ वापरा, नुसतं प्रिंट एफ डिस्प्ले करायला नुसतंच प्रिंट एफ वापरतात ना. तर आधी नाव डिस्प्ले करू आपण. NAME, नेम कॅपिटल मध्ये. नेम इज %F, सॉरी %S. आधी नाव डिस्प्ले करायचं म्हणून कॉमा देऊन B1 डॉट ब्रांच नेम. पहा थोडंसं चुकलं, हां आता बरोबर झालं. ब्रांच नेम आणि सेम प्रिंट एफ फंक्शन वापरून प्रिंट एफ. आता काय करायचं, नेम तर झालं, आता ब्रांच नम इक्वल्स टू %. इथं काय राहणार %D. %D का म्हणून, कारण की इंटिजर आहे म्हणून. B1 डॉट ब्रांच, सॉरी BR ब्रांच नम. आता पहा मित्रांनो, आपला प्रोग्राम सक्सेसफुली झालेला आहे. आता इथं /n द्या, जेणेकरून दुसऱ्या लाईनवर आउटपुट येईल. /n द्या n. तर आता आपला प्रोग्राम झालेला आहे. इथं सुद्धा /n द्या. /n प्रत्येक ठिकाणी /n देत चालत जा, कारण की नवीन लाईनीवर आउटपुट येणं हे महत्वाचं राहते. /n नाही दिला तर काय गडबड होती तेच मला सर्वांना माहितीच आहे. पहा, एंटर ब्रांच नंबर. ब्रांचचा नंबर टाका. ब्रांचचा नंबर खूप मोठा टाकतो मी. हा टाकला मी ब्रांचचा नंबर. आणि आता काय टाकतो मी, ब्रांचचं नाव. एंटर ब्रांच नेम. सॉरी बँक ऑफ पहा मित्रांनो, मी इथं गॅप दिल्यामुळे इथं पुढचं पूर्ण नाव आलं नाही. आता परत करून बघू. परत करून बघू. ब्रांच नंबर टाकला मी. ब्रांच नेम सिंपल बँकचं नाव टाकू. ICICI बँक जी काय असेल ती. पहा आलं ICICI आणि त्याचा कोड आउटपुटला डिस्प्ले झाला. परत एकदा करून बघू. प्रत्येक बँकचं टाकू. HDFC टाकू. यावरीस काय नाव टाकू, HDFC पहा HDFC बँक नेम आणि त्याचं ब्रांचचं हे नंबर, ब्रांच नंबर इथं B टाका. NCH ब्रांच नंबर. आता टाकूया आपण स्टेट बँक. स्टेट बँक ऑफ इंडिया. पहा स्टेट बँक ऑफ इंडिया टाकलं, आलं. आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. होप की तुम्हाला आजचा प्रोग्राम समजला असेल. दोन्ही प्रोग्राम तुमच्या पल्ल्यात पडले असतील, दिमागात घुसले असतील. जर काही डाऊट असेल तर आपल्या कमेंटमध्ये हे करीत चला, विचारित चला. आणि तुम्हाला जर आपले प्रोग्राम्स, आपले लेक्चर्स आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून मला मोटिवेशन भेटते आणि मी तुमच्यासाठी आणखीन व्हिडिओ बनवायला मला प्रेरणा भेटते तुमच्या कमेंट्सनी वगैरे. जरी काय समजत नसेल तर तिथं विचार जरा, कारण फ्री एज्युकेशन देणारा मी एकटाच आहे मला असं वाटतं यूट्यूबवरती. कारण MSBTच्या रिलेटेड फ्री एज्युकेशन कुणीच देत नाही. सगळे त्यांचा फायदा बघतात मित्रांनो. पैशाचं लोभ सर्व जणांना लागलेला आहे. त्यामुळं तुम्हाला प्रोग्राम समजत असतील
आणि शिक्षण हे फ्रीच असायला पाहिजे माझ्या माहितीस तर तुम्हाला जर सर्व समजत असेल तर गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या मित्रमैत्रिणींना आपलं हे लेक्चर्स आपल्या चॅनलची लिंक वगैरे वगैरे शेअर करीत चला, कारण गुरुदक्षिणा ही द्यावंच लागते. परंतु तुम्ही गुरुदक्षिणा द्यायची नाही, फक्त तुम्ही काय करायचं, आपल्या अकॅडमीच्या लिंकला तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचं. तुमच्या होईल तेवढं शेअर करीत चला, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील. सबस्क्रायबर्स वाढल्यानंतर आपले मग मला मोटिवेशन भेटेल. मग मला मोटिवेशन भेटल्यानंतर पुढच्या सेमिस्टरला पण मी विषय सब्जेक्ट शिकवायचे मला प्रेरणा राहील. मग मी पुढच्या सेमिस्टरचे सुद्धा सब्जेक्ट फ्रीमध्ये घेईसारखं आहे. फ्रीमध्ये पुढच्या सेमिस्टरचे पण तुम्हाला 6व्या सेमिस्टरपर्यंत मी घेईसारखं आहे, जर तुम्ही मला हे दिले तर, तसा प्रतिसाद दिला तर. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.